नमस्कार दर्शकांनो, आपण बघत आहात खबरबात न्यूज. आपल्या सोबत आहेत लक्ष्मीनारायणजी भाला उपाख्य लक्कीदा, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संघ परिवारासाठी संघासाठी समर्पित केलं. आज त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम स्वरांजली लॉन येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्या प्रसंगी आपण जाणून घेऊ की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी संघासाठी जो त्याग केला त्या संदर्भात काय. ही एक परंपरा आहे की ज्याच्या मनात अशी भावना आलेली आहे की आम्ही संघासाठी काम करावं आणि बाकी व्यक्तिगत काम न करता संघाच्या कामासाठीच आपला वेळ घालवावा असं ज्याच्या मनात आलेलं असतं त्याला प्रचारक म्हणून संबोधण्यात येतं. आणि प्रचारक किती वर्ष काम करेल हे त्याच्या स्वतःच्या इच्छेवर असतं. त्याच्यामुळे इथली जी संघाची प्रचारक परंपरा आहे ती अशी नाही की एकदा प्रचारक झाला की त्याला आयुष्यभर प्रचारक राहिलंच पाहिजे असं काही बंधन नसतं. तो आपल्या इच्छेने परत जाऊ शकतो, परत गृहस्थ जीवन अवलंबन करू शकतो. तर त्याच्यामुळे एक प्रसंग मला आठवतो की माझे मोठे भाऊ डॉक्टर जुगल किशोर भाला यांचं सासरवाडी यांची याला इंदोरला, आणि ते इंदोरला गेलेले असताना तिथे पूजनीय गुरुजी आलेले होते त्यांच्या चिकित्सेसाठी डॉक्टर राम नारायण वैद्यांकडे. तर भाऊसाहेब त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी बोलता बोलता आधीपासून ओळख होतीच. त्याच्यामुळे मग त्यांनी सहजपणे विचारलं की लक्ष्मीनारायण आजकाल बंगालमध्ये गेलेला आहे प्रचारक म्हणून आणि 5 वर्ष होणार आहेत, तर 5 वर्षासाठी तो जाणार होता आणि घरी आई आठवण करत असते, तर त्याला जर परत पाठवलं तर बरं राहील. तर गुरुजींनी अगदी सहजपणे विचारलं की अच्छा, हा तो बंगालमध्ये आहे माहिती मला, चांगलं काम करून राहिला आहे आणि करू दे त्याला काम. आधी मला हे सांग की तुमच्याकडे पाहुणे वगैरे येतात की नाही. हा, का नाही येत, पाहुणे येत असतात. पाहुणे आले तर त्यांना जेवायला घालता की नाही. जेवायला घालतो, सगळे आम्ही जेवत असतो. जेवताना त्यांनी किती पोळ्या खाल्ल्या मोजता का तुम्ही. तर नाही हे कशाला मोजायचं असतं, त्याला जितकं खायचं तितकं खा. तर तसंच म्हणे आम्ही प्रचारकांचे दिवस मोजत नाही. बरोबर, त्याला जितके दिवस काम करायची इच्छा आहे तितके दिवस तो काम करतो. जेव्हा तो म्हणेल की मला परत जायचं त्याला आम्ही सन्माने परत पाठवतो. त्याच्यामुळे त्याला परत पाठवणे माझ्या हाती नाही, त्याच्या हाती आहे. महाराष्ट्रात तर प्रचार केला, संघाचा कार्य केलं. महाराष्ट्र व्यतिरिक्त संपूर्ण देशात इतर राज्यांमध्ये आणि विदेशातही संघाचे जे विचार आहेत ते करण्याचं काम केलं एक प्रकारे. त्या संदर्भात काय सांगाल की तुम्हाला अनुभव कसा राहिला. असं आहे की मी खरं म्हणजे प्रचारक जीवन जे सुरू झालं माझं ते बंगालपासूनच सुरू झालं. माझी पहिली नियुक्ती बंगालमध्येच झाली आणि अगदी पहिल्याच दिवशी बंगालमध्ये जेव्हा मला जबाबदारी देण्यात आली, मालदा नगर संघ प्रचारक म्हणून मला जबाबदारी देण्यात आली. तर मालदा नगराच्या स्वयंसेवकांची जी बैठक झाली त्या बैठकीत माझं नाव लक्ष्मीनारायण म्हटल्यानंतर एकाने सांगितलं की इथे तुम्हाला कोणी लक्ष्मीनारायण नाही म्हणणार, इथे आम्ही लक्ष्मीनारायण म्हणतो. तर म्हटलं ठीक आहे, लक्ष्मीनारायण म्हणा. तर लक्ष्मीनारायण हे नाव तर मोठं आहे म्हणून मग याला शॉर्ट करायचं असेल, छोटं करून बोलायचं असेल, संबोधित करायचं असेल तर तुम्हाला नारायणदा म्हटलं तर कसं वाटेल. तर एकाने तिथे लगेच सांगितलं की नारायणदा इथे मी आहे, यांचं नाव नारायणदा नका ठेवू, 2 नारायण होऊन जातील. मग सगळ्यांनी ठरवलं मग तुमचं नाव आम्ही लक्कीदा ठेवू. तर अशा प्रकारे माझं पहिल्याच दिवशी नामकरण झालं लक्कीदा. तर माझा एक अनुभव आला की अगदी त्यांनी पहिल्याच दिवशी मला आपलं करून टाकलं आणि मला लक्कीदा या नावाने संबोधित करून आमच्या परिवाराचेच तुम्ही सदस्य आहात अशी एक अनुभूती मला तिथून व्हायला लागली. तर अशा अनुभूतीतून काम करता करता काही थोड्याफार अडचणी येतच असतात. बरोबर, पण त्या अडचणी दुय्यम आहेत असं आपोआप मानसिकता व्हायची. आणि मुख्य काम म्हणजे आपण सगळ्यांना संघटित करण्याचं काम हाती घेतलेलं आहे, ते होऊन राहिलं आहे की नाही ते पहा. तर त्यात एक समाधानच व्हायचं नेहमी. आणि सगळ्यात जास्त समाधान ज्याला म्हणता येईल जेव्हा मला आसामचं विद्याभारतीचं काम देण्यात आलं आणि 26 वर्ष मी विद्याभारतीच्या कामात होतो. त्यात 13 वर्ष आसाममध्ये गुवाहाटी माझं हेडक्वार्टर होतं. गुवाहाटी हेडक्वार्टर असताना जे काम मी केलं असमिया भाषा शिकून आणि असमिया माध्यमाच्या विद्यालयांचा सगळीकडे प्रसार करून फार मोठं तंत्र उभं करण्यात मी पुढाकार घेतला. तर त्या दृष्टीने असं म्हणता येईल की माझ्या प्रचारक जीवनाचा सुवर्ण काळ
तो गुवाहाटीचा 13 वर्षाचा काळ असा. आणि आता आपल्या नागपूर हे संघाचं मुख्यालय आणि त्यानंतर चिखली जी आहे आपली, चिखलीला नागपूर नंतर स्थान मिळतं संघाच्या एक संघ परिवाराचं ठिकाण जे मुख्य आहे असं समजा. तर त्या संदर्भात काय सांगाल चिखली संदर्भात? याचं कारण असं आहे की सुरुवातीला अगदी 1937 साली जेव्हा डॉक्टर हेडगेवार चिखलीला आले होते त्यावेळेस त्यांनी इथल्या लोकांची बैठक घेतली आणि अशीच परंपरा त्यांनी सुरू केली होती की प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या प्रमुख लोकांना बोलावणं, त्यांची बैठक घेणं आणि तिथे संघ सुरू करा असं एक आव्हान करणं. तर इथे सुद्धा त्यांनी तसंच आव्हान केलं होतं आणि डॉक्टर डागा यांना संघचालक म्हणून घोषणा करून ते आपल्या प्रवासात निघून गेले. तर तेव्हापासून इथे संघाचं काम सुरू आहे आणि बरेच लोक प्रचारक म्हणून निघाले, काही वर्ष काम करून परत गृहस्थ जीवन अवलंबन करून चिखलीला आले. अशांपैकी जयवंतराव शेटे होते, त्यांच्याशी माझा फार निकट संपर्क होता, तर त्यांच्याकडून प्रेरणा मिळायची. दुसरे माझे काका प्रभुलाल भाला हे सुद्धा काही वर्ष प्रचारक म्हणून मग गृहस्थ झाले. तर असे 2-3 उदाहरणं इथे असल्यामुळे त्यांचं जीवन पाहून असं वाटायचं की आपणही प्रचारक म्हणून जाऊ आणि काही वर्ष करू शकलो काम तर ठीकच आहे, नाही तर मग पाहू. तर त्यातून जी प्रेरणा मिळाली त्यातून असं म्हणता येईल की इथली जी व्यवस्था आहे, इथली जे लोक आहेत त्यांच्याकडून प्रेरणा मिळूनच प्रचारात निघण्याचा प्रवास सुरू झाला मला. आता बघितलं आपण तर ज्या संघाच्या स्वयंसेवकांच्या शाखा आहेत, पहिले जे प्रमाण राहायचं त्यामध्ये ते भरपूर राहायचं, परंतु आता युवा वर्ग कुठेतरी त्याच्याकडे असं थोडं पाठ फिरवताना दिसत आहे. आणि एक एवढं आपण म्हणजे संघाला 100 वर्ष पूर्ण झाले आणि संघाचं कामही मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर या शाखेमध्ये जी संख्या कमी होत आहे युवकांची, त्या संदर्भात काय सांगा? त्याचं कारण आधुनिक टेक्नॉलॉजी हे एक फार मोठं कारण आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की व्यक्तिगत संपर्क कशासाठी करायचा, आपण फोनवर बोलून किंवा मेसेज पाठवून जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या आधारावर एक दुसऱ्यांशी संपर्क ठेवू शकतो. तर मग व्यक्तिगत संपर्क ठेवण्याचं काय कारण आहे? काही कारण नाही. असं जे एक मानसिकता निर्माण झालेली आहे, त्या मानसिकतेमुळे संघाच्या दैनिक शाखेकडे आग्रह जरा कमी झाला आहे आणि ऑनलाईन बैठकी, ऑनलाईन विचारपूस करणं, ऑनलाईन एक दुसऱ्यांची संपर्काची ही स्थिती निर्माण करणं हे जे सुरू झालेलं आहे, तर हे जर दूरदृष्टीने आपण थोडा विचार केला तर फारसं उपयोगी नाही. कारण यातून ह्युमन नेचर ज्याला म्हणता येईल, मनुष्य स्वभाव, त्या स्वभावाचा आपल्याला परिचय होत नाही आणि त्या स्वभावातून एक दुसऱ्या त्या विपरीत स्वभाव असलेले तरी मित्रता असणं किंवा एक दुसऱ्यांच्या स्वभावात काही तारतम्य नसलं तरी मित्रता असणं, अशा प्रकारचं जे एक तंत्र आपण उभं केलेलं आहे आणि ज्याच्यामुळे संघटनशास्त्र ज्याला म्हणता येईल, संघटनशास्त्राचा अर्थच आहे की वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना आपण एका ठिकाणी ठेवू शकतो, याची जी कुशलता आहे, याचं कौशल आहे, तेच संघटनशास्त्र आहे. तर त्या संघटनशास्त्रापासून दूर होण्याची जी स्थिती आहे ती आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. म्हणून या आधुनिक टेक्नॉलॉजीचा असा उपयोग जर आपण करू शकलो की या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण सगळ्यांची एक दुसऱ्याशी व्यक्तिगत संपर्क याच्याकडे जास्त लक्ष ठेवू, तर ते निश्चितपणे उपयोगी ठरेल. आणि आत्तापर्यंत जितकी आपली संपर्काची सीमा झालेली आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि म्हणून मी युवकांना आवाहन करीन की त्यांनी फक्त टेक्नॉलॉजीच्या आधारावर काम न करता टेक्नॉलॉजीचा उपयोग व्यक्तिगत संपर्कासाठी कसं करता येईल त्या दृष्टीने काम करायला पाहिजे. संघाचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच आध्यात्मिक क्षेत्रातले मंडळी आप इथे आलेले आहेत, आपल्यावरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी, तर त्यांच्या संदर्भात काय सांगा? असं आहे की आपल्या भारतात त्याग करणे हे फार ज्याला म्हणता येईल की आदर्श स्थिती अशी मानल्या जाते आणि म्हणून त्यागाचं प्रतीक गेरवा वस्त्र, वैदिक वस्त्र, तर त्याच्यामुळे त्याच्या प्रती एक श्रद्धा ही असतेच. आणि अशी श्रद्धा असणारी लोक
जेव्हा माझ्या संपर्कात आलीत आणि त्यांनी संघाच्या प्रचारकाच्या बद्दल त्यांना जे थोडंफार माहिती झालं असेल किंवा माझ्या संपर्कातून त्यांना जे काही कळलं असेल त्यातून त्यांच्या तोंडून असं ऐकायला यायचं की आम्ही तर वस्त्रधारी आहोत, गेरवा वस्त्रधारी, त्याच्यामुळे समाजात आम्हाला परिचय द्यावा लागत नाही. पण तुम्ही प्रचारक, तुम्ही साधारण वेशात राहता आणि साधारण गृहस्थाप्रमाणे तुमचं हिंडणं फिरणं बोलणं चालणं असं असतं, त्याच्यामुळे तुमचं जीवन आमच्यापेक्षाही कठीण आहे असं आम्हाला वारंवार वाटत असतं. तर तुम्ही असं कठीण जीवन कसं काय जगू शकता, हे आमच्यासाठी सुद्धा एक आग्रहाचा किंवा जाणून घेण्याचा विषय आहे. आणि म्हणून तुमच्या कामाकडे पाहण्याचा आमचा एक नवीन दृष्टिकोन यातून निर्माण होतो आहे असं यांच्या बोलण्यातून येत असतं. आणि म्हणून ते त्याच जिज्ञासा भावनेने संपर्कात होतात. शुभेच्छा द्यायला आलेले समजा. शुभेच्छा देण्यासाठी ते याच कारणे आलेले. लक्ष्मी नारायणजी भाला उपाख्य लखीदा यांनी जीवनामध्ये फार संघासाठी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे आणि आपल्या जीवनाचाही सार्थक केलेला असं त्यांच्या बोलण्यावरून एक आपल्याला दिसत आहे. तरी त्यांचा आज जो सोहळा आहे या सोहळ्यासाठी आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.